तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. स्मशानभूमी कुठे आहे? गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानभूमी चौकात बांधायची. गावाच्या चौकात बांधली. जाता येताना पेटताना दिसलं मड की बरोबर हे ताळावे येते बघा. किती बी उत्तमात कर, किती बी जिरवा जिरवी कर, किती बी टेबला खालनं घे, किती बी उद्योग कर, शेवटी कुठं जायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे. काय झालं माहितीये का, प्रत्येकाला वाटते मी अश्वत्थामाचा मी मरणारच नाही. अशी आम्ही घरं बांधतो. लक्षात आलं का की कायमच राहणार आहे त्या घरात. आम्ही कोण आलाय कायमच त्या घरात राहायला? आम्ही जे करोडो रुपये खर्च करून घरं बांधतो ना, आमच्या समाधानासाठी नाही, शेजाऱ्यानं बघून जळावं म्हणून बांधतो आम्ही. नुसतं बंगला 4 कोटीचं नाही तर बाथरूम 50 लाखाचं आहे. सगळं जागवारण इटालियन वापरले. ह्या भोपेला एवढं कळत नाही. 50 लाखाचं बाथरूम बांधलेच खरं, पण शेवटची आंघोळ कुठं? रस्त्यावरच ना. हा काय 50 लाख घालून उपयोग काय? मातानो खरं सांगा, आम्ही जे दागदागिने घालतो स्वतःच्या समाधानासाठी का शेजारणीनं जळावी म्हणून? खरं का खोटं? आम्ही जे नट्टापट्टा करतो ना स्वतःच्या समाधानासाठी नाही, दुसऱ्याने जाळावं म्हणून. आणि सुख आणि दुःख आम्ही उपभोगत नाही, आमचा अहंकार उपभोगत असतो. एखाद्याने कौतुक केलं की आम्हाला त्याचा आनंद होत नाही, आमच्या अहंकाराला त्याचा आनंद होत असतो. आणि एखाद्याने जर अपमान केला तरी आम्हाला त्याचं दुःख होत नाही, आमच्या अहंकाराला त्याचं दुःख होत असतं. भूमिका लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत हा अहंकार जात नाही, मीपणा जात नाही, लक्षात आलं का, तोपर्यंत खरं सुख प्राप्त होणार नाही. सुख आणि दुःख आपल्या अहंकारावर अवलंबून आहे. अहंकार म्हणजे काय तर आंधळी जखम आहे प्रत्येक जीवाला जडलेली.